हे जे निर्णय असतात ते पक्षामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घेतले जातात. विधानसभा निवडणुकीतील धक्का आणि त्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकीत सत्ता राखण्यात आलेल्या अपयशानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्ष संघटनेत नवचैतन्य आणण्यासाठी युवा नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पक्षाचा वर्धापन दिन 19 जून रोजी होणार असून याच दिवशी आदित्य ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी अधिकृत घोषणा होऊ शकते अशी माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील आमदार खासदारांसह बंड करत वेगळी वाट निवडल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मोठा राजकीय धक्का बसला होता. पक्षात मोठी फूट पडली, तसंच पक्षाचं नाव आणि चिन्हही ठाकरे गटापासून दूर गेलं. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला यश मिळालं. मात्र विधानसभा निवडणुकीतील सुमार कामगिरी आणि मुंबई महापालिकेत पुन्हा सत्ता मिळवण्यात आलेल्या अपयशामुळं पक्ष संघटनेत मरगळ आल्याचं चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये नवउत्साह निर्माण करण्यासाठी आणि संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्या रूपानं युवा नेतृत्व पुढे करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. मागील काही दिवसांपासून पक्षाच्या संघटनात्मक कामात आदित्य ठाकरे कमालीचे सक्रिय झाले आहेत. शिवसेना भवन इथं होणाऱ्या जिल्हाप्रमुख आणि विभाग प्रमुखांच्या बैठकींना ते नियमित उपस्थित राहत असून संघटनेवर आपली पकड मजबूत करत असल्याचं दिसत आहे. यापूर्वी अशा बैठकींमध्ये त्यांची उपस्थिती कमी असायची, मात्र आता प्रत्येक संघटनात्मक बैठकीत ते स्वतः सहभागी होत असल्यानं नव्या मोठ्या जबाबदारीसाठी ते सज्ज झाल्याचे संकेत मिळत आहेत. माननीय उद्धव ठाकरे सुद्धा कालांतराने पक्षाचे कार्याध्यक्ष झाले होते आणि जर श्री आदित्य ठाकरे यांचं नाव समोर आलं असेल आपल्या माध्यमातून तर नक्कीच त्याचं स्वागत केलं पाहिजे. आणि नक्कीच आता तरुण पिढीच्या हाती नेतृत्व देताना या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की पुढलं राजकारण हे तरुणांच्या हातातच जायला पाहिजे. आदित्य ठाकरे यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची सूत्र दिल्यास पक्ष संघटनेला नवी दिशा, तरुण ऊर्जा आणि कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह मिळू शकतो. आता 19 जूनच्या वर्धापन दिनी नेमकं काय घोषणा होते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष राहिलं आहे.